हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम, जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या लाईव्हमध्ये. आज आपल्याला बघायचं आहे मँगोचा सीझन संपायच्यात मँगोचे गुलाबजामुन. मँगोचे गुलाबजामुन हे एकदा नक्की ट्राय करा. खूप छान भारी टेस्ट येते. इतर गुलाबजामुनपेक्षा याची टेस्ट खूप भारी येते. ते एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी घरगुती साहित्यामध्ये आपण मँगोचे गुलाबजामुन बनवणार आहोत. तर सगळ्यात अगोदर इथे मँगोचा पल्प घ्यायचा आहे. मी इथे 2 मँगोचा पल्प घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकत आहे. अर्धी वाटी साखर आणि सोबतच छान असा फ्लेवर येण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे विलायची. एक विलायची अशी तोडून टाकायची आहे. काय ना, गुलाबजामुनमध्ये विलायचीचा फ्लेवर, मँगोची टेस्ट एकदम भारी येते. आता हे पूर्ण मिक्सरमधून असं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. फिरवून घ्यायचं आहे याला मस्त असं. हे बघा, अशा पद्धतीनं मी बारीक करून घेतलेलं आहे. आता नंतर एका कढईमध्ये आपल्याला इथे 1 ते 1.5 चमचा तूप घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. नंतर ज्या वाटीने आपण साखर घेतली होती त्या वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा आहे. अर्धी वाटी साखर घेतली होती आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. आणि असं तुपामध्ये त्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. याचा कलर चेंज होईपर्यंत मध्यम गॅसवर याला मस्त भाजून घ्यायचा आहे. इथे साधारण 5 ते 7 मिनटं आपल्याला वेळ लागतो आहे भाजायला. 5 ते 7 मिनटानंतर हळूहळू जेव्हा याचा कलर चेंज होतो तर आपला रवा व्यवस्थित तुपामध्ये भाजलेला असतो. जेव्हा रवा असा व्यवस्थित कलर चेंज केला, भाजला की नंतर आपण जी मँगोची प्युरी बनवली होती ती आता या रव्यामध्ये टाकून द्यायची आहे. खरंच खूप उत्तम होतात हे मँगोचे गुलाबजामुन. खायला खूप भारी होतात. आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पूर्ण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मँगो पल्प काढला होता त्याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे. अर्धी वाटी दूध टाकून त्याच्यामध्ये आपल्याला ते याच्यामध्ये रव्यामध्ये टाकून द्यायचं आहे. मग गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. कमी गॅसवर मस्त व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने त्याला मिक्स करायचे. आता याची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची, एकदम घट्ट होऊ द्यायचं. आणि दूध जे आहे गरम नाही, कोमट दूध वापरायचं, एकदम कडकडीत नाही. बघा, अशा पद्धतीनं गॅस कमी करून याला हळूहळू सतत हलवत राहायचं. जेव्हा कढईला हे सोडेल ना तेव्हा हे आपले व्यवस्थित झालेलं असतं. हळूहळू सतत असं ढवळत राहायचं. बघा, एका थोड्या वेळानंतर आपल्या कढईला मस्त हे सोडलं याने. आता याची व्यवस्थित कन्सिस्टन्सी मेंटेन झालेली आहे. नंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. बघा, असं थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण याला मस्त, म्हणजे हाताला सहन होईल तेव्हा याला एकत्र करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने पूर्ण कढईतलं काढून घेतलेलं आहे आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे असं. हाताला सहन होईल तेव्हा, कारण एकदम कडकडीत असलं ना तर हाताला चटके बसतात. म्हणून असं हळूहळू ते एकजीव करायचं आहे. अशा पद्धतीने खूप छान मस्त गुलाबजामुन होतात. कुठेही तुम्ही जर अशी स्टेप हुकवली नाही तर गुलाबजामुन खायला खूप भारी होतात. अशा पद्धतीने मी ते बघा पूर्ण एकजीव केलेलं आहे. आता याला 10 मिनटं झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपण इथे एकतारी चाचणी बनवून घेऊया. एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी टाकायचं आहे, कारण याला चाचणी जी आहे ना 1 तारीच लागते. आणि गुलाबजामुनमध्ये पाक जास्त असला तरच गुलाबजामुन खायला खूप भारी लागतात. थोडेसे केसरच्या काळ्या टाकायच्या आहे, ऑप्शनल आहे, असल्या तर टाका, नाही टाकल्या तरीही चालतात. अशा पद्धतीने आता याला 1 तारी चाचणी होऊ द्यायची. मस्त हे बघा, हळूहळू त्याला उकळी आलेली आहे. मस्त उकळलं. आता याची 1 तारी चाचणी इथे आपली तयार झालेली आहे छान अशी. नंतर इकडे आपण जो 10 मिनटं झाकत ठेवला होता त्याला घ्यायचं आहे आणि त्याची छोटीशी लाटी घेऊन आता याची अशी मस्त गुलाबजामुन करायला सुरुवात करायची आहे. बघा, अशा पद्धतीने हातात छोटी लाटी घ्यायची आणि याला गुलाबजामुन बनवायचं आहे. बघा, असा गुलाबजामुन आपला तयार झालेला आहे. तूप पण त्याने मस्त सोडलेलं आहे. टेस्ट तेवढीच भारी आली होती. बघा, अशा पद्धतीने दुसरंसुद्धा बनवलं आणि बाकीचे सगळे बनवून घेतलेले आहे. आता इकडे मी कढई तापत ठेवली, तर कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं. थोडंसं मस्त असं कडकडीत झालं, मध्यम गरम झालं की त्याच्यामध्ये आपले हे टाकून द्यायचे. जर एकदम थंडगार तेलात जर टाकले ना तर फुटतील. त्याच्यामुळे ही टिप लक्षात ठेवा. आपलं तेल जे आहे ते मस्त मध्यम गरम असलं पाहिजे. अशा पद्धतीने
मध्यम गरम तेल असलं की आपले जे आहे गुलाबजामुन त्याच्यामध्ये सोडायचे आणि मध्यम गॅसवर मस्त याला लाल कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. छान असा कलर बघा, हळूहळू त्याचा कलर चेंज झालेला आहे. एकदम गुलाबजामुनसारखा त्याचा कलर आलेला आहे, असा बघू शकता तुम्ही. तर याला मी मस्त छान लालवट होऊ दिलं आणि नंतर काढून घेतलेला आहे. इथे आपण सगळे गुलाबजामुन तशाच पद्धतीने तळून घेतलेले आहे, बघू शकता. खूप भारी टेस्ट येते, नक्की ट्राय करा. मँगोचे गुलाबजामुन तुम्ही नक्की कधी ट्राय केलेले आहे का, ते पण मला कमेंट बॉक्सने टाईप करून सांगायला विसरू नका. आता मस्त कढईमध्ये फ्राय करून घ्यायचे बघा. बाकीचे पण मी तळून घेतलेले आहे. आपले जे आहे मँगोचे गुलाबजामुन, त्याला मस्त कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. इथे बाकीचे पण सगळे मी तळून घेतलेले आहे. इकडे आपला जो पाक आहे तो मध्यम गरम आहे, हाताला सहन होईल असा गरम आहे. तर आपले गुलाबजामुन आता त्याच्यामध्ये टाकून द्यायचे बघा. अशा पद्धतीने त्याला किती छान कलर आलेला आहे आणि पाकामध्ये सोडल्यानंतर ते अजून ज्युसी होतात. खूप भारी झाले होते. व्यवस्थित मिक्स करायची पूर्ण आणि एक 5 मिनटं झाकत ठेवायचे आणि नंतर सर्व करायचे. काय आहे ना, मस्त ते पाक आतमध्ये जातात आणि आतून बी लुसलुशीत जाळीदार होतात. मी 5 मिनटं झाकून ठेवले. 5 मिनटानंतर बघू शकता एका प्लेटमध्ये सर्व केले. वरतून परत पाक टाकला त्याच्यामध्ये. अशा पद्धतीनं इथे आपले मँगोचे गुलाबजामुन बघू शकता तयार झालेले आहे. मी तुम्हाला त्यातला एक फोडूनसुद्धा दाखवते. किती भारी झाले होते, ज्युसी झाले होते बघा. अशा पद्धतीने आतून पण बघा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा.